जिम्मीचू साडी. कसं नाव आहे ना यार या साडीचं. नवीन नवीन तर ऐकल्यावर मला हसूच आलं होतं. ही साडी मला माझ्या आईने गिफ्ट केली आहे. तर जामनेरून घेतली होती 1100 रुपयाला. फोटोमध्ये मला ही साडी अजिबात आवडली नव्हती आणि समोर मात्र खूप मस्त आहे यार. काय काय साड्यांचे नाव आहे यार. जिम्मीचू, अगोदर तर सब कुछ दिखता है कुछ कुछ होता है. लहानपणी मला अजून पण आठवतं फेरीवाला यायचा साड्या घेऊन आणि म्हणायचा कुछ कुछ होता है मधली ही साडी आहे. तर हे आहे त्याचं ब्लाऊज जे मी आमच्या टेलर मावशींकडून शिवलेलं आहे. तर अशा प्रकारचं बॅक नेक ठेवलेलं आहे कारण की ट्रान्सपरंट साडी आहे नाही त्याच्यामुळे बॅक ओपन ठेवलेला आहे आणि फ्रंटला डिझाईन आहे. तर स्लीव्ज जे मी त्यांना जिम्मीचू स्लीव्ज सांगितलेले होते पण त्यांनी तशा का नाही शिवल्या काय माहिती. मला काय माहिती नेक्स्ट टाईम मी तशाच शिवायला सांगेल त्यांना परत. आणि हा जास्त करून माझे जे नेक आहे ब्लाऊजचे ते मी व्ही नेक किंवा स्वीट आर्ट नेक शिवते. आणि लुकसाठी शॉर्ट्समध्ये बघा तुम्ही वटपौर्णिमेचा लुक म्हणून व्हिडिओ आहे तो बघा. आणि वटपौर्णिमेला ही साडी का घातली असं मला माहिती नाही. ही पार्टीवेअर साडी आहे म्हणजे रात्री वगैरे घालायची पण मी तिला दिवसा घातली वटपौर्णिमा लुक म्हणून. पण ठीक आहे चांगली दिसत होती. म्हणजे जास्त करून ना पैठणी काठपदराच्या साड्या वटपौर्णिमेला छान दिसतात पण नेहमी ते साड्या घालून मी बोर झाले म्हणून यावेळेस ही साडी मी ट्राय केली होती. लुक छान होता. हे बघा वरची बॉर्डर आहे साडीची. तुमच्याकडे ही साडी 100% असेल नसेल तर पटकन घेऊन टाका. मस्त आहे साडी. बाय.